महाराष्ट्रामध्ये ज्या गावांमध्ये स्मशानभूमी नाही आहे, दफनभूमी नाही आहे, तिथं आता शासनाला काही ठळक पावलं उचलल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागेल असं अध्यक्ष महोदय मला तरी वाटत नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की आपण रस्त्यांसाठी जमिनी खरेदी करतो, आपण तलावांसाठी जमिनी खरेदी करतो, आपण धरणांसाठी जमिनी खरेदी करतो. आता ही वेळ आली अध्यक्ष महोदय की समाजाची जी काही ही मागणी आहे किंवा हा जो काही त्याचा एक मूलभूत अधिकार आहे त्याच्यासाठी जर जागा उपलब्ध होत नसेल तर शासनानं लँड ॲक्विजिशनच्या माध्यमातून सुद्धा यामध्ये एखादं धोरण आणून मग स्मशानभूमी असेल, दफनभूमी असेल आणि याचा अवलंब करावा. अध्यक्ष महोदय, हा एक शासन अशा प्रकारे अवलंब करेल का, हा एक माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की एखाद्या गावामध्ये गायरान नसतं पण त्या मंडळामध्ये गायरान असतं. एखाद्या मंडळामध्ये 5-25 गावं असतात तर तिथं मात्र गायरान असतं. आपण जसं अनेक खेडी पाणीपुरवठा योजना करतो तसं अनेक खेडी अशा स्मशानभूमी, दफनभूमीची योजना जर शासनाला राबवता आली, नाहीतरी आता वाहन घेऊनच या सगळ्या अंत्यविधीला लोक म्हणजे तो विधी करतात. त्यामुळं आता कोणी काही चालत गावाच्या बाहेर जात नाही, त्यामुळं वाहनांची व्यवस्था सुद्धा आत्ता झालेली आहे. म्हणून अनेक खेड्यांमध्ये एखाद दुसरं गाव जिथं गायरान उपलब्ध असेल तिथं जर सामूहिक आपल्याला जर या दफनभूमी, स्मशानभूमी करता आल्या तर त्या संदर्भामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे, प्रश्न आहे की लँड ॲक्विजिशनद्वारे आपण या गावांना शासनातर्फे लँड अक्वायर करून या जमिनी उपलब्ध करून देणार का. आणि मला असं वाटतं हे सरकार करू शकतं अध्यक्ष महोदय, कारण सरकारचा जो काही कारभार आहे तो दमदार आहे. महाराष्ट्र थांबणार नाही असं आम्ही अनेक वेळा ऐकलेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये महाराष्ट्र का थांबला आहे. त्यामुळे मंत्री महोदयांनी आता सांगून टाकावं की महाराष्ट्र थांबणार नाही, आम्ही लँड ॲक्विजिशनद्वारे हा मुद्दा मंजूर करू आणि अनेक खेडी गायरान आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जी काही जमिनी उपलब्ध असतील त्यात एक पर्याय म्हणून लँड ॲक्विजिशन होईपर्यंत या मार्गाने आपण करणार का, अशी एक माझी आपल्याला विनंती वजा प्रश्न आहे. सन्माननीय सदस्य अमित देशमुख साहेबांनी आताच जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि बोलताना त्यांनी सांगितलं की शासनानं करण्याची आवश्यकता आहे, आम्ही या लोकप्रतिनिधींना कामाला लावलं. शेवटी ही आपली सामुदायिक जबाबदारी आहे आणि या सामुदायिक जबाबदारीतनं या प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. आणि आदरणीय देशमुख साहेब एक जबाबदार सदस्य आहेत, त्यामुळे ते जबाबदारीनं आपल्या मतदारसंघ असेल किंवा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही त्या ठिकाणी आपण मिळून प्रयत्न करू आणि स्मशानभूमीच्या या प्रश्नावर आपण मार्ग काढू. आपण जो प्रश्न विचारला या ठिकाणी की या ठिकाणी जमिनीचं अधिग्रहण करून जागा उपलब्ध करून देणार का, मी अगोदर सांगितलं की स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला धोरण बनवण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या जमीन अधिग्रहण करायला लागलं तर अधिग्रहण करू, विकत घ्यायला लागली विकत घेण्यासंदर्भातली भूमिका, जे काय धोरण आवश्यक आहे ते बनवण्याची शासन नक्की बनवेल आणि त्या संदर्भात शासन पुढची कारवाई करेल. गायरान असेल, गायरांची जागा देता येते का या संदर्भातल्या हायकोर्टचे काही निकष आहेत त्याचाही विचार केला जाईल आणि गायरांची जागा देता येईल का याचाही विचार या निमित्तानं केला जाईल. आणि आपण जो कन्सेप्ट सांगितला की जे गावं लगतची गावं आहेत तर ज्या ठिकाणी एखाद्या गावामध्ये जागा उपलब्ध आहे आणि बाजूच्या गावामध्ये जागा नाही आहे अशा ठिकाणी सामुदायिक स्मशानभूमी करता येते का याचाही विचार केला जाईल आणि त्या अनुषंगानं काही निर्णय घेतले जातील.